अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। स्वागत है दोस्तों आप सभी का मेरे यूट्यूब चैनल जिसका नाम है यूनिक सोशल वर्कर महाराष्ट्र। दोस्तों आज मैं आया हूँ बानकोट के किले पे और मेरे साथ में इस गांव के मुरलीधर धंबा और मेरे व्यूवर्स के लिए कुछ बताना चाहते हैं, तो मेरे आप वीडियो के आखिर तक बने रहिए। नमस्कार साहेब। नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव मुरलीधर हरिश्चंद्र धंबा, वाल्मिकी नगर, अच्छा. मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. तुम्ही माझ्या व्यूवर्सला याच्याबद्दल काय माहिती देऊ शकणार? हा जो पट्टा आहे हा सावित्री नदीचा अरबी समुद्राला मिळाला बानकोट अरबी समुद्र हा पट्टा आहे आणि या बाजूचं गाव आहे ते वेळास आहे आणि पलीकडे ते हरिहरेश्वर आहे. हा पूर्ण पट्टा मोकळा होता. कालांतराने या ठिकाणी वाळूचा पट्टा निर्माण झालेला आहे, म्हणजे सँडबार म्हणतात तो. आणि हा सँडबार काढला जावा म्हणून अनेकदा आम्ही वर्तमानपत्रातून वगैरे आवाज उठवला, लोकप्रतिनिधींना देखील सांगितलं गेलं, परंतु आजतागायत इथं कुठल्याही प्रकारे ॲक्शन घेतली गेलेली नाही. आणि हा मुद्दा याच्यामुळं काय होतं आहे की इथले येणारी जी वाहनं आहेत, वाहनं म्हणजे जल वाहतूक जी होते, जी अगदी महाडपर्यंत होते, तर इथे या जाणाऱ्या बोटी इथं अनेकदा अपघात झालेले आहेत आणि सदोतीत होत असतात, तरी देखील याची कोणी दखल घेतलेली नाही. त्याच्यामुळं इथल्या लोकांचं जे कोळी लोक, खास करून कोळी लोक जे अरबी समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी या बानकोटमधून अरबी समुद्रात जात असतात, ते त्यांच्या बोटीनं अपघात होतात. गोरगरीब लोकांचे जे नुकसान झालं अशा पद्धतीने, तर त्या आयुष्यात पुन्हा उभं राहत नाही आहेत. त्याच्यामुळं सरकारने आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी या मार्गाबाबत अधिक लक्ष घालावं आणि हा मार्ग मोकळा करावा. अनेकदा ऐकण्यात येतं की सँडबार काढला जाईल, यासाठी सरकार दरबारी निर्णय घेतले जात आहेत, परंतु कुठल्याही प्रकारे प्रत्यक्षात ॲक्शन होताना दिसलेली नाही आहे. त्याच्यामुळं हा सँडबारचा आम्ही मुद्दाम आता तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो, जेणेकरून प्रशासनाला कळेल की बाबा नक्की वस्तुस्थिती काय आहे इथली, आणि ती ही जी लोकांची अडचण आहे किंवा लोकांना होणारा त्रास आहे तो दूर व्हावा, हीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. रत्नागिरी रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या रत्नागिरी रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या बाणकोट, वेळास व हरिहरेश्वर या खाडीपट्ट्यात 2 ते 2.5 किलोमीटर लांबीचा आहे व अंदाजे 2 किलोमीटर रुंदीचा वाळूचा थर उर्फ सँडबार तयार झालेला आहे. हा वाळूचा थर वर्षानुवर्षापासून आहे, मात्र त्याचे प्रमाण वर्षानुवर्ष वाढत आहे. अरबी समुद्रात बानकोट खडीमार्गे महाडपर्यंत होणाऱ्या जलवाहतुकीस यामुळे फार मोठा धोका निर्माण झाला आहे. एका ठराविक मार्गे गेले तरच बोटी सुखरूपपणे अरबी समुद्रात जातात किंवा अरबी समुद्रातून बानकोट खाडीमार्गे या सावित्री नदीकडे येतात, अन्यथा अपघात ठरलेलाच असतो. अनेकदा असे अपघात झाले आहेत, होत आहे. मात्र बानकोट मार्गे अरबी समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या वाल्मिकी नगर, बागमांडला, शिपोळे व त्याही पुढे आंबेत महाडपर्यंत खाडी किनाऱ्यावरील मच्छीमारी, होड्या, व्यावसायिक बोटी यांना या सँडबारचा वाढता धोका आहे. याबाबत अनेकदा वृत्तपत्रातून लिहिलं गेलं आहे, निवेदनं दिली गेली आहेत, मात्र संबंधित खात्याचे अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष झालेले आढळून आले आहे. एकेकाळी बानकोट खाडीतून सावित्री नदीत मोठ्या प्रमाणात मच्छी मिळत असे, मात्र या सँडबारमुळे बानकोट खाडीतून अरबी समुद्रातून येणाऱ्या मासळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे लहानसा मच्छीमारांवर उपासमारीची पाळी आली आहे. शिवाय महाड येथील MIDCच्या औद्योगिक कारखान्यातून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे मच्छीमारीवर विपरीत परिणाम झालेला आहे. शासनाला नम्र विनंती आहे की बानकोट, वेळास, हरिहरेश्वर येथील सँडबार उर्फ वाळूचा थर हा दूर करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून बानकोट, महाड या 70-80 किलोमीटरच्या खाडीपट्टीतील मच्छीमार सुखाने जगू शकतील. बानकोट खाडीत वाळूच्या थरामुळे होणारे अपघात टळले जातील आणि होणारी जीवितहानी व वित्तहानी टळू शकेल. धन्यवाद.
तो उम्मीद है दोस्तों आप सभी को मेरी वीडियो पसंद आएगी। मेरे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करिए। खुदा हाफिज़, दुआ की दरख्वास्त।